गुड मॉर्निंग. आजचं बुक आहे द अल्केमिस्ट. हे एक स्टोरी आहे, इन्स्पिरेशनल स्टोरी आहे अबाउट वन ड्रीम. आणि हे मी खूप इनिशियली वाचलेलं आहे आणि माझं खूप फेवरेट पण आहे. ज्यांना कोणाला स्टोरी वगैरे वाचण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी हे नक्की वाचावं. तर मी आज थॉट ऑफ द डे वाचून दाखवते तुम्हाला की एव्हरी डे वॉज द सेम अँड वेन ईच डे इज द सेम ॲज द नेक्स्ट इट्स बिकॉज पीपल फेल टू रेकग्नाइज द गुड थिंग्स दॅट हॅपन्स इन देअर लाईफ्स एव्हरी डे दॅट द सन रायजेस. आज मी थोडं एक्सप्लेन पण करते. बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की आपण सेम रुटीन फॉलो करतो आहे, सेम गोष्टी डेली करतो आहे, बट आपल्याला इन्स्पिरेशनल वाटत नाही किंवा बोरिंगचं वाटतं. बट त्यावेळी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की सन हा डेली राईज होतो आणि वी हॅव टू फाइंड ग्रेटफुल फॉर ईच डे. बिकॉज बऱ्याच वेळा प्रत्येक वेळी खूप काही गोष्टी नवीन होत राहतात, बट आपण त्यांना इग्नोर करतो. तर त्यासाठी एक छोटी मी एक्सरसाइज म्हणता येईल की तुम्ही करू शकता, जी की मी पण करते डेली. की जेव्हा पण तुम्ही उठाल सकाळी किंवा जेव्हा पण तुम्ही बेडवर जात असाल झोपायच्या वेळी, तर ऑलवेज रिमेंबर लाईक 5 थिंग्स दॅट यू आर ग्रेटफुल फॉर. ते मग काही पण असू दे, लाईक यू हॅव अ जॉब, लाईक यू हॅव ऑल फॅमिली मेंबर्स आर सेफ, यू हॅव फूड टू ईट, यू हॅव मनी, देन you have good family, then you are working good. It can be anything. So always remember that you have many things to be grateful